नमस्कार यूट्यूब फॅमिली. ज्यूस किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारा आणि लहान मुलांचा फेवरेट असा इंडियन स्टाईल पास्ता. तर बघा, याच्यामध्ये आपण अर्धा पातेले पाणी घेतले होते. पाण्याला उकळी आल्यानंतर पास्ता घातला. नंतर मीठ आणि तेल घातलेलं आहे आणि इथे पास्ता शिजलेला आहे. तेलामुळे पास्ता एकमेकाला चिटकून बसत नाही आणि मिठामुळे पास्त्याला चव येते. तर तुम्ही मीठ आणि तेल जरूर घाला. तर बघा, पुढील कृतीसाठी आपण इथे घेतलेला आहे स्टीलचा पॅन गरम करून घेत आहोत. तर या पास्त्यासाठी तुम्ही कोणतेही आपले भारतीय मसाले वापरले तरी चालतील. तर पॅन गरम झाल्यानंतर आपण इथे 1 ते 1.5 चमचा गरजेनुसार तेल घेणार आहोत. तर मी इथे 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. हे तेल गरम होत आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर इथे आपण घालून घेतलेला आहे जिरे आणि 1 कांदा बारीक चिरलेला. तर हा कांदा आपण तेलावर व्यवस्थित परतून घेणार आहोत. लालसर असा कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण पुढील मसाले घालणार आहोत. या ठिकाणी आपला कांदा लालसर झालेला आहे. तर बघा, आपण इथे लसूण न ठेचता तो बारीक बारीक चिरून असा घालायचा आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरून घालायच्या आहेत. त्याच्यामुळे ह्या पास्त्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि असं दाताखाली खाताना खूप छान लागतं ते लसूण. तर मी ते लसणानंतर एक मिरची घेतलेली आहे कट केलेली. तर तुमच्या घरी लहान मुलं खाणारे असतील तर मिरची नाही घातली तरी चालेल. तर बघा, मिरची घातल्यानंतर मी इथे 1 टोमॅटो घातलेला आहे. तो पण आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो, मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण इथे 1 शिमला मिरची घालून घ्यायची आहे. शिमला मिरच्या कच्चापणा जाण्यासाठी ती पण आपण इथे तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर बघा, हे तिन्ही जिन्नस आपण व्यवस्थित तेलावर परतून घेतलेले आहेत. कांदा, लसूण, टोमॅटो आणि शिमला मिर्च आपले हे व्यवस्थित परतून झालेले आहेत. तर बघा, आता याच्यामध्ये आपण एक मसाले टाकायला सुरुवात करूया. तर सर्वांच्या घरामध्ये असतोच हा मसाला, ते म्हणजे हळद. तर बघा, याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, नंतर तेच लहान मुलं खाणारे असतील घरामध्ये तर तुम्ही मिरची पावडर नाही घातली तरी चालेल. तर बघा, 1 चमचा मिरची पावडर घातल्यानंतर इथे 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि ही 1 ते 1.5 चमचा मिरी पावडर घातलेली आहे. ह्या मिरी पावडरमुळे आपल्या पास्त्याला खूप छान अशी टेस्ट येईल. तर बघा, हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण व्यवस्थित तेलावर परतून घेणार आहोत, जेणेकरून छान अशी टेस्ट त्याची पास्त्याला लागेल. तर बघा, हे असं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे शिजलेला पास्ता. तर बघा, आपण जो मगाशी पास्ता शिजून घेतला होता त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हा फक्त पास्ता जो आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघा, हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे लाल, पिवळी शिमला मिरची असेल तरीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा मक्याचे दाणे असतील ते शिजवून तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि नसतील तरीही स्किप केले तरीच चालेल. तर बघा, हा मसाला सर्व पास्त्याला व्यवस्थित लागेल असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आपला एक सिक्रेट मसाला जो प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो तो म्हणजे मॅगी मसाला. नसेल तर कोणत्याही किराणा शॉपमध्ये हा 5 रुपयामध्ये मिळतो. तर हा मसाला घाला, त्याला तुमच्या पास्त्याला खूप छान अशी टेस्ट येईल. तर बघा, मसाला घालून आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. तर हा तुम्ही असाही खाल्ला तरी चालेल. तर बघा, तुमच्याकडे जर चीज अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यामध्ये चीज ॲड करा. जर चीज अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. विदाऊट चीजचा पण पास्ता हा खूप छान लागतो. तर बघा,
ॲडिशनल आपण चीज असं घालून घेऊया, जेणेकरून पास्त्याला छान अशी टेस्ट येईल. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपलं जे चीज घातलेलं आहे ते व्यवस्थित मेल्ट होईल. तर हे बघा, आपण घरी पिझ्झा मागवतो त्यावेळेस असे ऑरिगॅनोचे पॅकेट भेटतात. माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी घातलं, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तर बघा, हे व्यवस्थित मिक्स करून आपण हे आता सर्व करायला घेणार आहोत. तर बघा मंडळी, आपण घरच्या घरी आपल्या भारतीय पद्धतीने असा इंडियन स्टाईल पास्ता बनवू शकतो. तर कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करून सांगा. आणि या गरमागरम असा पास्ता खायला सर्वांनी. तर बघा, तुमच्या ताईचे व्हिडिओ आवडत असतील तर तुमचा ताईचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि हो मंडळी, कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आणि ज्या ज्या लोकांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांचे धन्यवाद. आणि ज्या लोकांनी माझा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पटकन जाऊन तुमच्या ताईचा चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला तुमच्या ताईच्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटतील, ज्या खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत, ज्या कोणीही घरच्या घरी बनवू शकतं. तर बघा, असेच टेस्टी आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि या पटपट खायला सगळे. बाहेर उन्हाळा चालू झालेला आहे, तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. असेच आरोग्य खा, आरोगी राहा.